नमस्कार, मी संदीप साळुंके, लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अंदाजे 10 किलोमीटर अंतरानंतर कोकणात प्रत्येक ठिकाणी एक मोठी नदी आहे. म्हणजे साधारण एक 10 किलोमीटर अंतर पकडलं तर एक नदी आपल्याला मिळते. जर तुम्ही मुंबई गोवा हायवेने आलात, मुंबईवरून गोव्यापर्यंत गेला तर तुम्हाला एक ॲव्हरेजली 10 किलोमीटर नंतर एक नदी मिळते आणि ती नदी पुढे जाऊन कुठेतरी खाडीत त्यांचं रूपांतर असतं. आणि पूर्वी अशा नदीच्या की म्हणजे जे मोठं पात्र असं नदीचं, ज्याला खाडी म्हणतो आपण, किंवा मोठं पात्र असलेली नदी, त्या नदी क्रॉस करायला पूर्वी होडी असायची प्रत्येक ठिकाणी. म्हणजे जुन्या कोकणात त्यावेळी पूल नव्हतं किंवा म्हणजे ब्रिज बनली नव्हती, तेव्हा होडी असायची. तर आता बहुतेक ठिकाणी ब्रिज बनल्यामुळे ह्या होड्या बंद झाल्या, पण अजूनही काही ठिकाणी ब्रिज बनले नाही आहेत. आणि अशी काही ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी 2 गावं किंवा 2 वाड्या समोरासमोर असून त्या ठिकाणी असा होडीने प्रवास केला जातो आणि या होडी प्रवासाचा आनंद अप्रतिम असतो. तर असाच आपण होडीचा प्रवास करण्यासाठी आता आपण चाललो आहे गिरिये आणि तिर्लोट या ठिकाणी. म्हणजे मी आता जाणार आहे तिर्लोट गावामध्ये आणि तिर्लोटच्या मोळूवाडी ते गिरिये हा समोरासमोर आहे. म्हणजे मध्ये खाडी आहे त्यांची आणि त्या खाडीच्या अलीकडे आणि पलीकडे आपण होडीने प्रवास करणार आहोत. आणि या होडीचा प्रवास तुम्हाला दाखवतो. एक अप्रतिम असं म्हणतात ना की निसर्ग सौंदर्य त्या ठिकाणी आहे. तर आपण हा होडी प्रवास करूया आणि आजूबाजूचा म्हणजे परिसर कशा प्रकारे आहे, निसर्ग कसा आहे, तो पूर्ण खाडी परिसर कसा आहे. आणि ती वाघोटनची मोठी खाडी आहे आणि त्या वाघोटनच्या खाडीमधलाच तो एक म्हणजे म्हणतात ना की उपखाडी आहे. ती छोटा एक भाग आहे जो गिरिये आणि मोळवाडीला सेपरेट करतो आणि त्याच्यामध्ये ही होडी चालते. म्हणजे या टोकापासून त्या टोकापर्यंत लोक त्या होडीनेच जातात. अजूनही तिथे ब्रिज बनलं नाही, भविष्यात ते बनणार आहे असं ऐकलंय मी. पण जोपर्यंत ती ब्रिज बनणार तोपर्यंत ही होडी चालू असणार आणि ही वर्षानुवर्ष चालू आहे. म्हणजे अगोदरपासून त्या ठिकाणी होडी प्रवास करतात लोक. तर अशा या होडी प्रवासाचा आपण आनंद घ्यायला चाललोय तिर्लोटला. तिर्लोट तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथे जाऊन आपण गिरिये आणि तिर्लोट या गावामध्ये आपण हा होडी प्रवास करणार आहोत. आणि तुम्हाला तिथला निसर्ग दाखवतो, ते गाव दाखवतो आणि बघा कशा प्रकारचा तिथला निसर्ग येतो. तर आता आपण चाललोय तिर्लोटला. तर आता आपण तिर्लोट मोळवाडीमध्ये आहोत आणि या बाजूने आणि समोर गिरिये गाव आणि ह्या तरीवरती अजूनही बोट चालू आहे कारण इकडे ब्रिज झाला नाही अजून. तर बघूया कशा प्रकारे बोट प्रवास येतो. सुंदर लोकेशन आहे बघा, मस्त. तर अशा प्रकारे तरी आणि जिकडे जिकडे जुन्या तरी आहेत तिकडे अशाच बोटी असायच्या. आता खूप ठिकाणी ब्रिज झाले, म्हणजे पूल झाले, त्याच्यामुळे बोटी नाहीत. पण इकडे अजून ब्रिज झाले नाही, त्याच्यामुळे अजूनही बोटीवाला आहे. होडीवाला समोर आहे, ते बघा समोर याच्यात. तो आता इकडे येईल, मग आपण बोट प्रवास करणार इथे. आणि आता समोरून होडी येते, त्या होडीने आपण पलीकडे जाणार आहोत. मस्त. खेकडे आहे तिकडे छोटे छोटे चिखलातले हडगे म्हणतात गावच्या म्हणजे हडगा. हो आणि बोट आली, हळूहळू बोट आले. आता आपण बोटीमध्ये बसूया आणि एक फेरपटका मारूया. मस्त तरीवरचा बोट प्रवास. बोट म्हणजे होडी, छोटी होडी, त्याला होडी म्हणतात. आणि होडी आलेली आहे आणि आपण आता होडीतून फिरतोय. हे तुझं नाव काय? मेघना. कुठची तू? गिरियातले. इथेच असते की मुंबईला असते? इथे असते. मग होडीत मजा वाटते. मेघना बसली होडीमध्ये. आणि तुझं नाव काय रे? तू कुठचा? कोटारवाडीचा. मग इकडे कशाला फिरायला आला? आणि तुझं नाव? ओके. तर हे सर्वजण आणि राजा पण आहे आपल्या बरोबर. होडीवाले तुमचं नाव काय? नाव काय? गजानन गिरकर होडी चालवतात. ते बघा गिरकर काका होडी चालवतात आणि मस्त होडीने फिरतोय आपण आता. तरीवरची मजा. तिर्लोटची तर ही तिर्लोट मोळवाडी, समोर गिरिये गाव. आणि आता आपण मस्त कोकणातला होडी प्रवास करतोय. वल्लावरी नाकरा मार. वल्ला मार नाही येत. वल्ला घेऊन आहे. हे तू मारणार वल्ला?
जागा नाही. आता आपण गिरियेमध्ये चाललोय. ही मधोमध खाडी आहे. सुंदर वाटत. आणि हा परिसर आपण ड्रोन मधनं पण बघणार आहोत नंतर. व्हिडिओच्या एंडिंगला ड्रोन शॉटचा आनंद घ्या. कशा प्रकारे हा पूर्ण परिसर येतो. मस्त वाटला. तू रोज असते पोटीमध्ये होडीमध्ये? आज आले कधी कधी मजा वाटते ना. अशा प्रकारे धमाल वाटते बघा. सुंदर निसर्गरम्य खाडीवरती आपण चाललोय गिरीकर काकांच्या बोटमधनं. तर आता आपण पोहोचलोय गिरियाला. एक खाडी क्रॉस करून आपण दुसऱ्या गावात आलो. चला गिरेवाली मंडी उतरले. आता आपण पुन्हा चाललोय मोळवाडीमध्ये. एक कुर्ली मिळाली काय? कुर्ली बघा. तर याला धक्का म्हणतात होडीचा. मस्त. आता आपण निसर्गरम्य कोकणामधील निसर्गरम्य खाडीचा निसर्गरम्य होडी प्रवास करतोय बघा. आणि इथलं वातावरण अप्रतिम आहे. तुम्ही जर कधी गिरियाला आलात, गिरिया म्हणजे देवगड गिरी येते, तर गिरियाच्या खाली मोळवाडीला यायचं. तिथून रोड आहे गिरी बाजारपेठेच्या इथून. तुम्हाला इतर मिळेल. तुम्ही म्हणजे असं सहज प्रवास पण करू शकता. येऊन इथून मोळवाडीला जायचं समोर आणि तिथून मागे यायचं. म्हणजे तुम्हाला एक बोट प्रवासीचा आनंद घेता येईल. आणि हे एका फेरीचे 20 रुपये घेतात. त्यामुळे तुम्ही 20 रुपयामध्ये जाऊन येऊ शकता मागे. म्हणजे तुम्ही मोळवाडीवरून गिरियाला सुद्धा जाऊ शकता आणि गिरियावरून मोळवाडीला सुद्धा जाऊ शकता. जाऊन येऊन 20 रुपये. 20 रुपयात तुम्ही ह्या सुंदर अशा प्रवासाचा आनंद घेऊ शकता. मस्त. आणि आजूबाजूचा हा अप्रतिम निसर्ग आपण ड्रोन मधून बघूया. मस्त सुंदर खाडी आहे. वाघोटण खाडीचाच भाग आहे आतमध्ये आलेला. गिरिये खाडीचा भाग आहे. गिरिये भाग हे आपलं गिरिये गाव आणि हे आपलं मोळू गाव. मोळू तिरलोट. बरोबर 4 ते 5 मिनिटात आपण या तरीवरून त्या तरीला पोहोचू शकतो. आणि वर्षानुवर्षी चालू आहे ना हे? किती वर्ष चालू आहे बोट सर्व्हिस, होडी सर्व्हिस? पूर्वीपासून. हा पूर्वीपासून. आणि आपल्या कोकणातल्या तर बहुतेक जे तरी होते ते आता म्हणजे ब्रिज झाल्यामुळे बंद आहेत. पण इथे अजून ब्रिज झाला नाही, त्याच्यामुळे अजूनही ही होडी चालू आहे. आणि बघा वेगवेगळे पक्षी तुम्हाला बघायला भेटतील कांदळवन असल्यामुळे इकडे. तर आता आपण एक फेरी मारून आलो पुन्हा मोळूच्या बाजूला. अशा प्रकारे आपला प्रवास पूर्ण झालेला आहे. मस्त वाटलं. सुंदर होडी प्रवास. मस्त होडी प्रवास. आणि गिरकर काकाने आपल्याला मस्त होडीचा प्रवास केलेला आहे बघा. मजा वाटली.
तर वर्षानुवर्ष म्हणजे पूर्वीपासून हा होडी प्रवास आहे आणि असं आता म्हणतात ना क्वचितच राहिलं. काही ठिकाणी तरी बंद झाल्या म्हणजे तरीवरती ही सर्व्हिस बंद झाली कारण खूप ठिकाणी आता पुलं झाले म्हणजे ब्रिज झालेत. पण या ठिकाणी तर अजूनही अशीच आहे, त्याच्यामुळे अजूनही होडी सर्व्हिस आहे. आणि हे गिरकर काका इथे होडी चालवतात. 20 रुपये एका फेरीला जाऊन येऊन. म्हणजे तुम्ही जाऊ शकता, तुमचं काम करू शकता. म्हणजे समजा तुम्हाला गिर्यामध्ये जायचं असेल तर गिर्यामध्ये जाऊन 1 तास काम करून मागे येऊन 20 रुपये. ते कायम इकडे तरीवरती असतं तेवढं. तर आता आपण घेऊया ड्रोनचा आनंद.